न्यायालयाचा आदेश असतानाही ठाण्यात अद्यापही अनेक दुकानांच्या पाट्या मराठीत दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते ठाण्यात फिरून मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आवाहन करत आहेत. 1 डिसेंबरपासून प्रशासनानं याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली असली तरी त्यापूर्वीच मनसेनं मराठी पाट्या लावण्यासाठीची भूमिका घेतली आहे. 2 दिवसात जर दुकानदारांनी मराठी पाट्या न लावल्यास कामगार आयुक्त कार्यालय आणि महापालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित आणि विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील दुकानं आस्थापनांच्या पाट्या ठळक अक्षरात मराठीत लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आहेत. यानंतर प्रशासनाच्या वतीनं शहरातील दुकानांतील मराठी फलक आहेत किंवा नाही त्याची पाहणी केली जाते. मात्र ही कारवाई प्रभावीपणे राबवली जात नसल्यामुळे शहरातील काही ठिकाणी अजूनही दुकानांवर इंग्रजी फलक दिसत आहेत. घोडबंदर तसंच ठाण्यातील बाजारपेठांमध्ये मनसेचे कार्यकर्ते फिरत असून ज्या दुकानांवर अजूनही मराठी फलक लावले नाहीत त्यांना मराठी पाट्या लावण्याबाबत आवाहन करीत आहेत. ज्या दुकानदारांनी अद्यापही मराठी पाट्या केल्या नाहीत त्यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोपही मनसेनं केला आहे. अल्टिमेट देण्यात येत आहे मनसेकडनं मराठी पाट्यासंदर्भात. आम्हाला काल निदर्शनास आलं की काही आस्थापनांनी अजून पण मराठीत पाट्या लावल्या नाही आहेत. तर आम्ही त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेटम देतो आहे. 2 दिवसामध्ये लागले नाही तर मनसे आपल्या स्टाईलनी ह्याला त्यांना सगळ्या आस्थापनांना धडा शिकवेल. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांचा कुठे ना कुठे मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि मराठी अस्मितेचा अभिमान बाळगला पाहिजे. काही मराठी द्वेषी आहेत ते अजूनही पाट्या करत नाही आहे, पण मनसे त्या मराठी द्वेषींना नक्की वटणीवर आणेल. आणि आपण बघत असाल की आम्ही जागोजागी जाऊन मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत ह्याच्यासाठी आव्हान करतो आहे. आणि आज आपण बघत असाल तर ह्या पुऱ्या परिसरात आम्ही फिरून हर एक दुकानदार ज्यांनी नाही लावलेले आहे ना त्याला आव्हान करणार आहे. आणि येत्या 2 दिवसात जर केलं नाही तर आम्ही आमच्या स्टाईलनी मनसे स्टाईलनी त्यांना धडा शिकू. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील अशा प्रकारे अजून पाट्या लागत नाही. किती खंत आहे. महापालिका आता कुठेतरी कारवाईला सुरुवात केली. 9 प्रभाग समितीने सहाय्यक आयुक्तांना नेमण्यात आले आणि टंक जो अकाउंट आहे तो मोठा असतो पण गरजेचा असं देखील. सर्वात पहिला म्हणजे जो कामगार उपायुक्त आहेत ते झोपलेले आहेत. कारण त्यांना 1 डिसेंबरला जाग आली आणि त्यांनी जी समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये दुकानदार घेतलेले आहेत. म्हणजे जे पाट्या लावत नाही त्यांना तुम्ही प्रोत्साहन देत आहेत. याच्यामध्ये कुठे ना कुठे जे त्यांचे उपायुक्त आहेत त्यांचा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि ते कुठे ना कुठे या आस्थापनांना मागे घालत आहेत. आणि त्याचबरोबर महापालिका आयुक्तांनी आव्हान केलेलं आहे, पण ते आव्हान त्याचं पुढे काय. आज तुम्ही सहाय्यक आयुक्तांनी जागोजागी फिरून मराठ्या पाट्या करून घेतल्या पाहिजेत. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. जर येत्या काही दिवसात ते झालं नाही तर मनसे त्यांच्याकडनं करून घेईल एवढं नक्की. ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सुरू झाला असून काल दुसऱ्याच दिवशी मान्यवरांसोबत लाखो भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. प्रतिशिर्डी म्हणून ख्याती असलेल्या वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा मंगळवारपासून उत्साहात सुरू झालाय. श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलाय. उत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार संजीव नाईक, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगताळे, सुहास देसाई, भरत चव्हाण, धनंजय सिंग आणि इतर मान्यवरांनी काल साईबाबांचं दर्शन घेतलं. तर उत्सवादरम्यान विष्णुयाग यज्ञ आणि पूर्णाहुती, भजन तसंच यावेळी साई लीला हा भक्तिगीतांचा कार्यक्रमही संपन्न झाला. श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं समितीला वेळोवेळी कामात सहकार्य करणारे आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांचा समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी साई स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नैवागकर, कार्याध्यक्ष मंगेश नैवागकर, विश्वस्त हरिमाळी, समितीचे उपाध्यक्ष अशोक शुरवे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, मिलिंद नैवागकर, अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी तसंच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच भक्तगणही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साईंच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून लाडूंचं वाटप करण्यात येत आहे. तर महाप्रसादाचं भाविक भक्तगणही मोठ्या संख्येनं लाभ घेत आहेत. मंदिराच्या आणि आजूबाजूचा परिसर नयनरम्य देखावा आणि रोषणाईनं उजळून निघालाय.
तर मंदिर परिसरात जत्रेचंही आयोजन करण्यात आलं आहे. श्री साईनाथ सेवा समितीतर्फे आज ज्यांचे सत्कार झाले आहेत हे सतत वर्षभर जे व्यापारी वर्ग आहे तसेच जे खेळाडू आहेत जे व्यापारी वर्ग आहे तो सतत आम्हाला नेहमी म्हणजे या 37 वर्षामध्ये त्यांचाही हातभार आम्हाला लाभला होता. तसेच जे आमचे खेळाडू आहेत स्विमर्स म्हणजे जे लहान वयोगटातील मुलं आहेत त्यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात आला. कारण आपल्या साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून खेळाडू म्हणजे सांस्कृतिक तसेच आपण प्रत्येक वेळेस या सर्व लहान मुलांना जेथे जेथे हे जातात तेथे त्यांना आपल्या संस्थेच्या मार्फत मदत केली जाते. शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक बालवाडी काढलेली आहे, तेथे सुद्धा 40 मुलांना आपण मोफत शिक्षण देत आहोत. त्यामुळे श्री साईनाथ सेवा समिती प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढाकार घेऊन अशा प्रकारे कार्यक्रम राबवत असते. सकाळपासून बरेच मान्यवर व्यक्ती इथे येऊन गेलेले आहेत. श्री प्रतापजी सरनाईक म्हणजे आमचे स्थानिक आमदार आत्ताच त्यांनी सुद्धा येऊन त्यांच्या म्हणजे जे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी त्यांनी इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे. तसेच आमदार जितेंद्रजी आव्हाड, माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेवक नारायण पवार, तसेच विरोधी पक्षनेते सुभाष भोईर असे अनेक मान्यवर म्हणजे आपल्या ठाणे शहरातील जे माजी नगरसेवक आहेत, माजी महापौर आहेत, प्रत्येक जण इथे येऊन बाबांचं दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मागे नेहमीच सह्याद्रीसारखे ठामपणे उभे राहिले. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी कायमच अजितदादांचा तिरस्कार, दुस्वास, द्वेष केला आहे, अशी घाणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी एका पत्रकार परिषदेत केलं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री अजितदादांचं चित्र ट्विट केलं होतं. तेव्हा ते त्यांनी कोणत्या अवस्थेत केलं होतं हे माहीत नाही, परंतु आज त्यांनी अजितदादांना लवासा प्रकरणी, सिंचन प्रकरणी डिफेंड केल्याचा दावा केला आणि आपण कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही असं म्हटलंय. मुळात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळेस महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचं होतं. TV चॅनलवर आपला TRP वाढवायचा होता म्हणून ते प्रतिक्रिया देत होते. परंतु अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना 2009 ते 2014 साली आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. यामुळेच आव्हाड यांच्या मतदारसंघात विकासाची कामं झाली आहेत. विनयभंगाच्या केसमध्ये आव्हाड हे खचले असताना त्यांच्या घरी 3.5 तास अजितदादा त्यांना धीर देत बसले होते. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले म्हणून अजितदादांनी पोलिसांना झापलं होतं. आव्हाड हे तेव्हा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते. यावेळी धीर देऊन अजितदादांनी त्यांना सावरलं होतं. अजितदादा हे नेहमी आव्हाड यांच्या मागे सह्याद्रीसारखे ठामपणे उभे राहिले. परंतु आव्हाड यांनी कायमच अजितदादांचा तिरस्कार केला, दुस्वास केला. अजितदादांविरोधात आम्हाला आंदोलन करायला लावलं. आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं तोंड कोंबडीच्या कोणत्या भागासारखं दिसतं अशी टीका केली होती. तर उपसभापती नीलमताई गोरे या राजकारणात किती साड्या बदलतात अशी टीका केली आहे.
तर पंकजाताई मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप करताना चिक्की खाताना आव्हाड यांनी केलेले विभत्स तोंड सर्वांनी पाहिले. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संडासातील पैसे खाल्ले अशा प्रकारची व्यक्तिगत टीका आव्हाड यांनी नेहमीच केली आहे. परंतु जेव्हा त्यांच्यावर टीका होते तेव्हा ते बिथरतात, असंही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले. चालू हां आज दुपारी पुन्हा एकदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री, आता त्या कुठल्या परिस्थितीमध्ये, कारण 12:49 ते ट्विट केलं होतं, त्यामुळे रात्रीची त्यांची काय अवस्था असते मला माहीत नाही, जे अजितदादांवरचा फोटो वापरून त्यांनी ट्विट केलं होतं याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि मी कधीच कोणावर वैयक्तिक टीका करत नाही, मी नेहमी राजकीय टीका करतो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. पण मला त्यांना आठवण करून द्यायचं आहे की मनसेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा दिसतो अशा प्रकारची अत्यंत घाणेरडी टीका यांनी केली होती. विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे यांनी राजकारणामध्ये किती साड्या बदलल्या, एका महिलेच्या वेशभूषेवर त्यावेळेला त्यांनी टीका केली होती. किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी यांना संडासातनं आपण पैसे खाता अशा प्रकारची वैयक्तिक टीका केली होती. त्याचप्रमाणे पंकजाताई मुंडे यांचा चिक्की घोटाळा ज्यावेळेला झाला होता त्यावेळेला ती चिक्की अत्यंत घाणेरडपणे, विभित्सपणे खाऊन ते जे हावभाव त्यांनी चेहऱ्यावर आणले होते, ही वैयक्तिक टीका नव्हती का खालच्या दर्जाची? त्यामुळे कायमच राजकीय नेत्यांवर वैयक्तिक खालच्या पातळीची स्वतः टीका करायची. आणि त्यांचा तो जुना व्हिडिओ आहे ना, कुठला आमदार सिंगल टेकमध्ये अशी ॲक्टिंग करू शकतो का, मी करून दाखवली ना, तो व्हिडिओ आला होता ना एकदा बाहेर. त्यामुळे ते सातत्याने महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर टीका करत राहतात.